आपण बघत आहोत घटस्फोटाचे ग्राउंड, म्हणजेच कोणत्या ग्राउंडच्या अंतर्गत तुम्ही घटस्फोट दाखल करू शकता, ज्यामध्ये पती देखील येतात आणि पत्नी देखील येतात। यामध्ये आपण व्यभिचार, क्रूरता, धर्मांतर असे अनेक महत्त्वाचे ग्राउंड्स आपण पाहिले। आजचा महत्त्वाचा विषय म्हणजे मानसिक आजार म्हणजे मेंटल डिसऑर्डर। हा घटस्फोटाचा ग्राउंड भारतीय कायद्यात अंतर्गत मान्य असला तरीही सर्वात अवघड ग्राउंड आहे। घटस्फोट घेण्यासाठी फक्त माझा जोडीदार मानसिक आजारी आहे एवढेच म्हणणे पुरेसे नसते। मानसिक आजारपण हे असावे लागते ज्यामुळे वैवाहिक आयुष्य खरंच अशक्य झाले आहे। घटस्फोट घेण्यासाठी फक्त माझा जोडीदार मानसिक आजारी आहे एवढेच म्हणणे पुरेसे नसते। मानसिक आजारपण हे असावे लागते ज्यामुळे वैवाहिक आयुष्य खरंच जगणे अशक्य झाले आहे। आणि हे जर तुम्ही कोर्टामध्ये सिद्ध करू शकलात तरच तुम्हाला मानसिक आजारपण या ग्राउंडवरती तुम्ही घटस्फोट घेऊ शकता। मानसिक आजारपण म्हणजेच मेंटल डिसऑर्डर हा ग्राउंड साधारणपणे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, स्पेशल मॅरेज ऍक्ट या सर्व वैद्यकीय कायद्यांमध्ये घटस्फोटाचा ग्राउंड दिलेला आहे। कारण एक माणूस म्हणून बघितलं तर एखाद्या अशा व्यक्तीबरोबर राहू शकत नाही की जो पूर्णपणे वेडी आहे, मानसिक आजारी आहे, मनोरुग्ण आहे। कारण अशा व्यक्तीसोबत राहणं नुकतेच अवघडच नाही तर स्वतःच्या जीवाला देखील धोका आहे। आणि म्हणून तुम्ही अशा परिस्थितीमध्ये एकत्र राहू शकत नाही। परंतु बऱ्याच वेळा या ग्राउंड संदर्भात अनेक कन्फ्युजन बघायला मिळतात। आता कायदा काय सांगतो हे आपण समजून घेऊया। तुमचा जोडीदार मानसिकरित्या आजारी आहे म्हणजे नक्की कायद्याची परिभाषा काय आहे ते समजावून घेऊयात। तर सर्वात पहिले जोडीदार अनसाऊंड माइंड आहे म्हणजेच वेडा आहे किंवा अधूनमधून त्याला वेळेचे झटके येत असतील असे देखील असू शकतं। त्या वेडेपणामध्ये तुम्हाला एक साहजिकच भीती निर्माण होते की या वेडेपणामुळे एका दिवशी तुमच्या शरीराला किंवा तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। अजून आपण मेंटल डिसऑर्डर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर पुढे कायदा सांगतो की कुठल्याही प्रकारचा मानसिक आजारपण किंवा मेंदूची अपूर्ण वाढ किंवा सायकोपॅथिक डिसऑर्डर किंवा सिझोफ्रेनिया, लक्षात घ्या ही फक्त नावं नाही आहेत तर यामध्ये काही मेडिकल सायन्स देखील आहे। यामध्ये वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे तुम्हाला न्यायालयामध्ये योग्य मेडिकल सर्टिफिकेट देखील द्यावे लागते। नुकतेच तुम्ही जर म्हणत आहात की माझा जोडीदार वेडा आहे तर तुमच्यावरती कुणीही विश्वास ठेवणार नाही, तुम्हाला कधीही घटस्फोट ह्यातून मिळणार नाही। मग घटस्फोटाच्या केसमध्ये नक्की काय काय पाहिले जाते तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आजारपण किती गंभीर स्वरूपाचा आहे आणि त्याचप्रमाणे तुमच्याकडे मेडिकल सर्टिफिकेट आहे का। आजार जरी गंभीर असला परंतु जर आजाराचे स्वरूप घातक नसेल म्हणजेच काय तर तुमचा जोडीदार जेव्हा त्याला वेडेपणाचा झटका येत असेल तेव्हा तो शांत बसत असेल किंवा चक्करून पडत असेल किंवा झोपून जात असेल म्हणजेच काय तर तुमच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होत नसेल, अशा वेळेस तुमच्याकडे मेडिकल सर्टिफिकेट असून देखील तुम्हाला घटस्फोट मिळणार नाही कारण हा गंभीर स्वरूपाचा आजार नाही। असा आजार गंभीर स्वरूपाचा कधी होईल जेव्हा या आजारपणामध्ये जोडीदार हा खूप मोठ्या प्रमाणावरती आक्रमक होत असेल, अंगावरती धावून येत असेल, अतिशय ताकदवर होऊन वस्तूंची फेकाफेकी करत असेल, जोडीदाराला रागावरती ताबा राहत नसेल किंवा या रागामध्ये काही विपरीत घटना घडत असतील किंवा या रागाच्या भरामध्ये विपरीत घटना घडण्याची भीती निर्माण होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये मेडिकल सर्टिफिकेट असेल तर घटस्फोटासाठी तुमच्याकडे योग्य पुरावे आहे असे समजले जाऊ शकते। यामध्ये समजून घेण्यासाठी अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे। नुकताच आक्रमक होणारा आजारपण असून चालणार नाही तर हे आजारपण कधीही बरे न होणारे असले पाहिजेत। म्हणजेच मेडिकल सर्टिफिकेट मध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी पाहिजेत। पहिली गोष्ट म्हणजे आजाराचे स्वरूप आक्रमक व आजारपण हे कधीही न बरे होणारे, कायद्याच्या भाषेमध्ये सांगायचे गेले तर डेंजरस इन नेचर आणि इनक्युरेबल असे आजारपण असायला हवे। आता बरेचदा असे होते की जोडीदाराला आधीपासूनच काही मानसिक आजार असतात आणि तो आजारपण लपून ठेवतो किंवा लग्न ठरताना ह्या गोष्टी सांगितल्या जात नाही किंवा अगदी जनरल सांगितलं जातं की मी एखादी रोज गोळी घेते। नंतर लक्षात येतं की ही खूप मोठी ट्रीटमेंट घेतली जात होती आणि मग नंतर लक्षात येतं की जोडीदार हा विचित्र वागत आहे, सतत एकटक बघत राहणं, रात्रीचा अचानक उठून आरडाओरड करणं, अंगावरती धावून जाणं। तर अशा वेळेस तुम्ही फसवणुकीचा देखील गुन्हा दाखल करू शकता। पण गुन्हा दाखल करण्यासाठी तुम्हाला जोडीदाराच्या पूर्वी जे ट्रीटमेंट घेतली होती ते कागदपत्रे असणे अत्यंत गरजेचे आहे। आता यामध्ये पुरावा कोण देणार हा मोठा प्रश्नचिन्ह उभा राहतो। थोडक्यात मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याबाबतचा पुरावा कोर्टामध्ये कोण देणार तर यामध्ये एक सुप्रीम कोर्टची केसला होती, राम नारायण गुप्ता वर्सेस रामेश्वरी गुप्ता। या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितले की ज्याला घटस्फोट हवा आहे त्यांनीच ते सिद्ध करणे आवश्यक आहे की समोरच्या व्यक्तीला मेंटल डिसऑर्डर हा किती स्वरूपात गंभीर आहे आणि त्याच्यासोबत राहणे अगदीच अशक्य झालेलं आहे। हा पुरावा कसा द्यायचा आहे तर यामध्ये दोन प्रकारचे पुरावे तुम्ही देऊ शकता। पहिला म्हणजे मेडिकल आणि दुसरा म्हणजे वागणुकीचा पुरावा। मग मेडिकल मध्ये काय काय येईल, अगदी सोपं आहे, सायकॅट्रिक ट्रीटमेंटचा रिपोर्ट। दुसरा, जर कुठे ऍडमिट झाला असेल किंवा एखाद्या हॉस्पिटलमधून ट्रीटमेंट घेतली असेल तर त्या हॉस्पिटलचे सर्व रेकॉर्ड
तिथे घेतलेल्या ट्रीटमेंटची संपूर्ण हिस्ट्री, आणि चौथे म्हणजे कोर्टामध्ये डॉक्टरांनी दिलेली साक्ष. ज्या डॉक्टरांनी पूर्वी ट्रीटमेंट दिलेली आहे त्याच डॉक्टरांना आज तुम्ही कोर्टामध्ये साक्षीसाठी देखील बोलवू शकता. आणि त्यांनी कोर्टामध्ये एवढेच सांगणे अपेक्षित आहे, या पेशंटला म्हणजेच तुमच्या जोडीदाराला ते लग्नाच्या आधीपासून म्हणजेच काही वर्षांपासून ट्रीटमेंट देत आहेत व ती कोणत्याही स्वरूपाची ट्रीटमेंट देखील असली तरी चालेल, हे देखील सांगणे महत्वाचे आहे. आता यामध्ये दुसरा प्रकार येतो वागणुकीचा पुरावा म्हणजे बिहेवियर एव्हिडन्स. यामध्ये जोडीदाराची आक्रमकता आणि तीव्र राग आल्यानंतर त्याच्या वागणुकीमध्ये ज्या प्रकारचा बदल होतो त्याचा स्वतःवरचा देखील कंट्रोल राहत नाही. मग यामध्ये स्वतःला मारून घेणे, स्वतःच दुसऱ्यांच्या अंगावरती धावून जाणे किंवा घरातल्या कुठल्याही माणसाच्या अंगावरती धावून जाणे किंवा मारहाण करणे. त्याचप्रमाणे इनलॉजिकल कंडक्ट म्हणजे ज्या वागण्यात कुठेही अर्थच नाही असे काहीतरी वागणे जात. आता यामध्ये आमच्याकडे केस आहे की ज्यामध्ये नवरा झोपला की तासन तास झोपूनच राहतो आणि उठला की बरेच तास तो झोपतच नाही. त्याच्यावरती काहीतरी औषध उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच त्याला राग इतका तीव्र येतो की रागाच्या भरात तो घरातील फ्रीज, टीव्ही मिळेल त्या वस्तू फोडून टाकतो आणि त्यामुळे डेली लाईफवर खूप मोठा परिणाम होतो. तर एवढेच पुरेसे नाहीत, समजून घ्या येथे मानसिक आजार हा कोणाच्याही चुकीमुळे नसतो, परंतु अशा आजारांमुळे वैवाहिक आयुष्य जगणं अवघड होतं, दुसऱ्या व्यक्तीला अत्यंत त्रास होतो. हा घटस्फोट फॉल्ट बेस्ड नसून इम्पॅक्ट बेस्ड घटस्फोट असतो. आता या केसेस दाखल करत असताना तुमच्याकडनं कॉमन चुका केल्या जातात ज्यामुळे तुमची केस खराब होते, आणि ते म्हणजे की ती वेडी आहे असा तिच्यावरती आरोप लावला जातो. जेव्हा तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे मेडिकल पुरावा नाही तेव्हा तुम्ही एखाद्याला असं वारंवार वेडा आहे किंवा वेडी आहे असं म्हणत असाल तर तो मात्र गुन्हा ठरू शकतो. जरी पती किंवा पत्नी वेडी असेल, तिचं वेडेपणा असेल तरी देखील ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये लिहिले जातं. समोरच्याला खोटे वाटेल इथपर्यंत लिहिलं जातं, त्याला मिर्च मसाला लावून ते लिहिलं जातं. या गोष्टीने तुमची केस अत्यंत खराब होऊन जाते. तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या जोडीदाराला देखील असे काही प्रॉब्लेम असेल तर लगेचच कोर्टात न जाता पहिल्यांदा उपचार घ्या, ट्रीटमेंट घ्या, काय फरक पडतोय का ते बघा. यामुळे दोन गोष्टी होतील. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे संसार वाचेल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ट्रीटमेंटनी आजार बरा झाला, दुसरी गोष्ट म्हणजे जर ट्रीटमेंटने बरा होणारा आजार नसेल तर तुमच्याकडे पुरावा देखील होईल. मानसिक आजारावरती उपचार उपलब्ध आहेत आणि ते उपचार घेण्यासाठी रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतात. मानसिक आजारावरती उपचार उपलब्ध आहेत आणि ते उपचार घेतल्यास रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो. यासाठी समाजामध्ये अधिक जागरूकता करणे अत्यंत आवश्यक आहे. कायदा हा संरक्षणासाठी असतो, भेदभाव करण्यासाठी नाही. आज आपला देश इतका प्रगत आहे की मानसिक आजार हा कलंक म्हणून बघितला जात नाही, तर तो आजार आहे त्यासाठी त्याला उपचाराची गरज आहे असे म्हणून पाहिले जाते. त्यामुळे मनातील कोणती भीती किंवा शंका ठेवू नका, उपचार घ्या आणि तुमचा संसार वाचवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या जर काही समस्या असतील किंवा तुम्हाला आमच्याशी काही कॉन्टॅक्ट करायचे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट देखील करू शकता आणि खाली व्हिडिओच्या खाली आमचा नंबर देखील दिलेला आहे, तुम्ही आमची डायरेक्ट अपॉइंटमेंट देखील घेऊ शकता.